ठीक आहे, 7 पाप तुम्हाला माहित नसेल कारण तुम्ही आयुष्यात पाप केलेलंच नाही असं तुमचं म्हणणं आहे. महात्मा गांधींनी उल्लेख केलेले 7 पाप ही वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात का महत्वाची आहेत स्पष्ट करा. लक्षात आलं? अष्टांग असेल, जैनिझम असेल, बुद्धिझम असेल, महात्मा गांधी असतील, याच्या काही गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्या. कारण त्या ठिकाणी जर कारण UPSCने या टाईपचे स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारलेत आणि MPSC मला वाटतं की या टाईपच्या काही घटक घेऊन 100% प्रश्न विचारेल. 7 सीन्स असतील, अष्टांग असेल किंवा ज्या 4 टेस्ट आहेत, धर्मपदा, भयोपदा, अर्थपदा, कामोपदा, ज्या कौटिल्याने, यावर प्रश्न 100% फिरू शकतो. समजा इमॅजिन करा हा प्रश्न फक्त 150 शब्दांचा आहे, फक्त 150 वर्ड्सचा, तर तुमच्यासमोर काय डिफिकल्टी येईल मला तुम्ही सांगा, विचार करा. आपण विचार करूया की इथं काय उत्तर असू शकतं. प्रश्न फक्त 150 शब्दांचा, मग काय करायचं? राईट, थिंक अबाउट इट. चला स्टॉप. सांगा काय डिफिकल्टी येईल प्रश्न जर 150 शब्दांचा असेल तर? 2 वेगळ्या डायमेन्शन्स असतील. एक तर काय बघा, त्याच्या अगोदर महात्मा गांधींनी उल्लेख केलेले 7 पाप ही वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात का महत्वाचे आहेत? लोकस काय आहे? महात्मा गांधींनी केलेली 7 पाप, सॉरी त्यांनी सांगितलेली 7 पाप. दुसऱ्याचं पाप काढला तुम्हाला कसं खुद खुद हसू येतं स्वतःच. महात्मा गांधींनी उल्लेख केलेले 7 पाप हा लोकस आहे. फोकस काय आहे? या 7 पापांचं वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात काय महत्व आहे, हा फोकस आहे. आता बघा, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. इथं इश्यू काय होतं माहितीये का? 7 पापांचा उल्लेख जरी करायचं म्हणलं तरी प्रत्येक पाप जवळपास 7 ते 8 शब्दांचे 70 शब्द निघून जातात. तुमचं उत्तर जर समजा 150 वर्ड्सचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा पडतो की मग सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात वेगवेगळं लिहायचं का? और प्रश्नाचं उत्तर 250 वर्ड्सचं जरी असलं, 250 वर्ड्सचं, तरी सुद्धा मग हा प्रश्न येतो की आपण या 7 पापांमुळे वैयक्तिक जीवनात काय परिणाम होतो आणि सामाजिक जीवनात काय, हा वेगळं लिहावं का? तर माझं प्रामाणिक मत आहे, वेगवेगळी मतं असू शकतात, माझं मत बिलकुल वेगळं लिहायचं नाही. जर तुम्ही एवढं स्ट्रक्चर्ड लिहायला गेलात तर सगळ्यात महत्त्वाचं नुकसान हे होतं, तुमचं उत्तर मोनोटोनस होतं, बोरिंग होतं, कंटाळवाणं होतं. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या, तुमचं वैयक्तिक जीवन समाजापेक्षा वेगळं आहे का? नाहीये. पण तुम्हाला कोणीतरी सांगितलं की स्ट्रक्चर शोधायचं, अर्धा पार्ट याला द्यायचा, मीच सांगितलं ना, याला थोडा शब्द द्यायचे, पण या ठिकाणी नाही करायचं. तुम्हाला आता ही अगेन इट इज अ स्किल, कोणत्या ठिकाणी करायचं, कोणत्या ठिकाणी नाही करायचं, आपली अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. बरोबर. कारण बघा ना, या ठिकाणी महात्मा गांधींनी उल्लेख केलेली 7 पाप, या 7 पापांचा परिणाम जसा आपल्या वैयक्तिक जीवनावरती होईल, याचा आपल्या समाजावर काय परिणाम होईल? फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया, सिम्पली तुम्हाला सांगतो, नोट्समध्ये आहे बघा. सगळ्यात पहिलं पाप काय आहे? परिश्रमाशिवाय संपत्ती. माणूस परिश्रमाशिवाय संपत्ती मिळवायला सुरू केलं की याचं नुकसान काय होतं? माणूस आळशी होतो, कामचुकार होतो, माणूस अप्रामाणिक होतो, आणि माणूस अप्रामाणिक झाला की मग मला सांगा, तुमच्यामधले 4-5 लोक जर अप्रामाणिक झाले तर बाकीचे लोक त्यांना एकत्र घेतात का बाजूला टाकतात? त्यांना बाजूला टाकतात. मग जर त्यांना बाजूला टाकण्यात आलं तर त्या ठिकाणी सामूहिक हित काय होतं? कॉम्प्रोमाइज होतं, आणि मग सोसायटीमधला जो सलोखा आहे, सौहार्द आहे, तो वाढतो का कमी होतो? कमी होऊन जातो. आलं लक्षात? पहिलं पाप काय? परिश्रमाशिवाय संपत्ती. यामुळे व्यक्ती काय होतो? अप्रामाणिक होतो, कामचुकार होतो. अप्रामाणिक आणि कामचुकार व्यक्तीला समाज काय करतो? टाळायला सुरू करतो. त्याला टाळायला सुरू केलं, ऑटोमॅटिकली नुकसान काय होतं? सोसायटीमधला सलोखा. म्हणजे इथं महत्वाचं काय की वैयक्तिक जीवन आणि सामाजिक जीवन यांना वेगळं लिहायचं नाही. जर तुम्ही वैयक्तिक जीवन, सामाजिक जीवन जर वेगळं लिहायला गेलात तर सगळ्यात मुख्य नुकसान हे होतं की तुमचं उत्तर मोनोटोनस, बोरिंग, कंटाळवाणं व्हायला सुरू होतं, जे आपल्याला परवडणारं नाही. देर इज नो फिक्स्ड फॉर्म्युला टू राईट दी आन्सर्स. तुम्हाला प्रश्नाच्या अनुषंगानं किती शब्द दिले त्यानुसार लिहायचं आहे. आणि जर समजा 150 वर्ड्समध्ये असेल तर तुम्हाला 7 पाप लिहायला सुद्धा जवळपास अर्धा निम्मा शब्द जाणार आहे. त्या केसमध्ये इंट्रोडक्शन, कन्क्लुजनचा काहीही फायदा होत नाही. बघा इथं मी काय केलेलं आहे, याचं इंट्रोडक्शन लिहित असताना जस्ट लक्ष द्या. बघा मी काय सांगितलं की महात्मा गांधींनी सांगितलेली ही जी 7 पाप आहेत, तर सगळ्यात अगोदर काय की महात्मा गांधींची 7 पाप नेमका काय नकारात्मक परिणाम करतात? 7 पाप, बरोबर. महात्मा गांधीची 7 पाप ही वैयक्तिक प्रामाणिकपणा, सार्वजनिक नैतिकता कमकुवत करणाऱ्या वर्तनांचं दर्शन घडविते. बघा
आपण त्याच ठिकाणी काय लिहिलं, वैयक्तिक प्रामाणिकपणा आणि सार्वजनिक नैतिकता ही कमकुवत करते. या पापांपासून दूर राहिल्यास व्यक्ती आणि संस्था दोन्ही प्रामाणिक उत्तरदायित्व, जबाबदारी आणि सामाजिक सौहार्द, सोशल हार्मनी. सामाजिक सौहार्द म्हणजे काय, सोशल हार्मनी टिकून राहते. या ठिकाणी काय करतोय बघा, या ठिकाणी परत पॉइंटला काय, पाप, ते पर्टिक्युलर पाप काय नकारात्मकता घडवणार आहे किंवा त्या पापाकडे अभ्यास केल्यानंतर आपण कसं वागायला हवं दिशादर्शन सुद्धा मिळणार आहे. मग एखाद्या व्यक्तीने हा विचार केला की कोणत्याही परिश्रमाशिवाय मला संपत्ती मिळावी, तर यामुळे समाजावर, व्यक्तीवर काय नकारात्मक परिणाम होणार आहे. पण ज्यावेळेस त्याला हे लक्षात येतं की परिश्रमाशिवाय संपत्ती मिळवण्याचा जर प्रयत्न केला तर सगळ्यात मुख्य नुकसान हे होतं की तुमचं सामाजिक सौहार्द, तुमचं सामाजिक उत्तरदायित्व कॉम्प्रोमाइज व्हायला सुरू होतं. सो काय नकारात्मकता येते आणि तुम्हाला सीख काय मिळते, अंडरस्टँडिंग काय मिळते. फ्लो कसा असायला हवा बघा. एक एक जो पॉइंट आहे, म्हणजे जे 7 पाप आहेत, ही 7 पाप कोणती आहेत हे तुम्हाला पाठ असायला हवं. मग ही जी 7 पाप आहेत, ही 7 पाप केल्यामुळे याचे नकारात्मक परिणाम काय होणार आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वैयक्तिक आणि सामाजिक नकारात्मक परिणाम वेगवेगळे जर लिहित बसला तर तुम्हाला तेवढा वेळ पुरणार नाही, तेवढा फायदा होणार नाही. सो एकत्रित कंबाईंडली लिहायचं की या 7 नकारात्मक पापांचा परिणाम काय होणार आहे. कोणता परिणाम, नकारात्मक परिणाम. पण यासोबतच तुम्हाला उपाय सुचवायचा आहे. कशावरती, या नकारात्मकतेवरती. मग मला सांगा, उपाय तुम्हाला बाहेरून शोधायचा आहे का हे पाप बघूनच उपाय तुम्हाला मिळणार आहे. पापामधूनच, बरोबर आहे. आता याच्या पलीकडं समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला महात्मा गांधींची 7 पाप नाही विचारली, पण तुम्ही महात्मा गांधींच्या 7 पापांचा कोट वापरू शकता का नाही इंट्रोडक्शन मध्ये. तुम्हाला या ठिकाणी कळलं गौतम बुद्धांचा अष्टांग, महात्मा गांधींचे 7 पाप, यू आर गेटिंग व्हॅल्यू ॲडिशन मिळत चाललंय की नाही, की आपण कुठं वापरू शकतो. सो उपाय, आणि याच उपायांचं काय, हे उपाय कसं याला सकारात्मक कन्वर्ट करू शकतात का. कारण आपल्याला कोणत्या प्रकारचं चांगलं आयुष्य जगायचंय, आपल्याला सामूहिक वैयक्तिक आयुष्य चांगलं जगायचं आहे. कोणताही व्यक्ती आयसोलेशनमध्ये एकटा जगत नाही, प्रत्येक व्यक्ती समाजासोबत लिंक्ड जगत असतो. मग जर त्या व्यक्तीने स्वतःच्या जगण्यावरती काम केलं तर फायदा कशाला होतो, समाजाला होतो. या पद्धतीने मांडायचे. उत्तर देताना मी सामाजिक परिणाम वेगळे दिलेत, वैयक्तिक परिणाम वेगळे दिलेत, पण तुम्हाला हे परिणाम वेगळे लिहायचे नाहीयेत. तुम्हाला काय करायचंय, इंटिग्रेटेड लिहायचं आहे. आणि 150 वर्ड्स मध्ये लिहिताना तर तुम्हाला सरळ सरळ सांगतो की जी 7 पाप आहेत, ही 7 पाप जर तुम्हाला पाठ असली तरी तुम्हाला अर्धे निम्मे मार्क्स मिळाले. या टाईपच्या प्रश्नांमध्ये तुमचं अनालिसिस अपेक्षित नाही. 150 शब्द म्हणलं की फक्त तुम्हाला तेवढं माहीत आहे का. मग परत महत्त्वाचा प्रश्न, सर पाठांतर करावं का. बघा, ते पेपर चेक करणाऱ्या म्हाताऱ्या लोकांचं म्हणणं असतं, तुम्हाला अध्यात्माचं पाठांतर करायची काय गरज आहे, आयुष्य कसं जगायला हवं याच्याबद्दल तुम्हाला पाठांतर करायची काय गरज आहे, तुम्हाला माहीत असायला हवं, हे त्यांना वाटतं. इथं आपल्या आयुष्याचं आर्टिकल 21 कळणं सोपं नाहीये, पण त्यांना असं वाटतं की तुम्ही एवढे इथिकल असावे की तुम्हाला पाप पुण्य सगळं कळायला हवं. आणि म्हणून त्यांचं काय नाही की बघा, सगळ्या नवीन कमिटीज काय म्हणतात की प्रश्न विचारताना, UPSC मध्ये प्रश्न विचारताना टेक्निकल प्रश्न विचारू नका. जे काही प्रश्न विचारत आहात ते कॉमन सेन्सवाले प्रश्न विचारा, जे त्यांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत असतील. जर हा प्रश्न एखाद्या कमिटी मेंबरने म्हणला की लोकांच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत प्रश्न विचारा, तर आपल्या आयुष्यात रील्स सोडून कशावरही प्रश्न येता कामा नये. क्लिअर.